राहुल गांधी म्हणले की पंतप्रधान ओबीसी नाहीत, जन्मले नाहीत ओबीसी मध्ये, 2000 नंतर त्यांचं ओबीसी मध्ये समावेश झाला. बघा, राहुल गांधी हा थेट वेडा माणूस आहे. आज काय परिस्थिती आहे राज्यामध्ये, आज तुम्ही भारत जोडोची यात्रा काढली, ज्या भागातून गेला तिथल्या पण तुमच्या शेटा निवडून आले नाही, ज्या गावातून गेला त्यातले किती तुम्ही सगळे पर्सेंटेज काढून बघा. त्यामुळे आता काय त्यांनी काय प्रयोग केला आघाडी तयार करण्याचा, त्या आघाडीची काय बिघाडी झाली तुम्ही बघितलं. तिकडं नितीश कुमार बाहेर पडले, तिकडं ममता बॅनर्जींनी सांगितलं मला या आघाडीत जायचं नाही. आघाडीचे प्रमुख सगळे समन्वयक, त्यांची पार्टी राहिली नाही, त्यांना चिन्ह राहिलं नाही, त्यांच्या पक्षाचं नाव गेलं. ही वातात या लोकांची झालेली आहे. माननीय मोदी साहेबांनी कालच परवा सांगितलं की 40च्या वर यांचे उमेदवार लोकसभेत निवडून येऊ शकत नाहीत. अशा लोकांनी स्टेटमेंट करणं, अशा लोकांनी भूमिका व्यक्त करणं, आज कितीतरी लोक त्यांच्या पार्टीत राहतात का जातात, वातावरण रोज तुमच्या चॅनलवरती सुरू आहे. हा फुटणार आहे, तो फुटणार आहे, हा बाजूला जाणार आहे. त्यामुळं पूर्ण पार्टी विस्कळीत झालेली आहे. आणि त्यामुळं राहुल गांधींनी काय मत व्यक्त केलं याला फार आधार राहत नाही. बरं, तुम्ही इतकं वर्ष होता, काय ओबीसीसाठी केलं तुम्ही? महाराष्ट्रामध्ये ओबीसीसाठी काय केलं? देशात जाऊ द्या, महाराष्ट्रातल्या ओबीसीला तुम्ही काय स्थान दिलं? हे सगळी परिस्थिती लोक बघतायत, सगळ्या लोकांना आता माहिती होते. आता कुणीतरी स्टेटमेंट करावं आणि त्या पद्धतीने लोक चालतील अशी आता परिस्थिती राहिली नाही. लोक सगळं सर्च करतात, माहिती काढतात गुगलवरती, एका सेकंदात लोकांना पाहिजे ती माहिती मिळते. आता पूर्वीसारखं नाही की कोणतरी गावातली 4 माणसाचा अभ्यास करायची, त्यांना सगळं माहिती असायचं. आता तुम्ही इथं इतके मीडिया आता आपला चालू आहे, 1 मिनिटात सगळ्याला माहिती होतं. इतकं आता जग जवळ आलेलं आहे. त्यामुळं खोटं बोला पण रेटून बोला ही पद्धत आता चालणार नाही. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर. 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ. हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.